शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीमद भगवद गीता सार अध्याय 3 अध्याय 4 ज्ञान कर्म आणि संन्यास योग। भगवान म्हणाले, अर्जुना, त्रिकालाबाधित आणि नित्य असा हा कर्मयोग पूर्वी मी सूर्याला सांगितला होता। तो त्याने आपला पुत्र मनु यास सांगितला आणि मनुने त्याचा पुत्र इक्ष्वाकू यास सांगितला। असा परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजऋषींना माहीत झाला, परंतु दीर्घकालानंतर तो या लोकी लोप पावला। तोच पुरातन कर्मयोग मी तुला उत्तम रहस्य म्हणून सांगितला, कारण तू माझा उत्तम भक्त आणि सखा आहेस। अर्जुन म्हणाला, केशवा, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्य तर अतिपुरातन आहे, असे असताना आपण त्यास आधी सांगितला हे कसे? भगवान म्हणाले, अरे पार्था, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत, ते सर्व मी जाणतो, परंतु तू ते जाणत नाहीस। भगवान आपल्या सत्यस्वरूपाची माहिती अर्जुनास कळावी म्हणून म्हणाले, अरे अर्जुना, मी सर्व जीवात्मांचा धनी व जन्मरहित असून माझे आत्मस्वरूप कधीही विकार पावत नाही, तरी पण माझ्याच प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन मी आपल्या मायेने जन्म घेत असतो। ज्यावेळी धर्माची ग्लानी होऊन अधर्माचे प्राबल्य मासते, त्यावेळी मी स्वतःच जन्म घेत असतो। साधू पुरुषांच्या संरक्षणार्थ आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतरित होतो। माझे या प्रकारचे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो जाणतो, तो देहत्यागानंतर पुन्हा जन्मासी न येता मला येऊन मिळतो। प्रीती, भय, क्रोध आदी सुटलेले आणि मतपरायण झालेले व माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक याप्रमाणे ज्ञानरूप तपाने शुद्ध होऊन मतपरायण होऊन येऊन मिळालेले आहेत। भगवान पुढे म्हणाले, पार्था, जे साधक मला ज्या प्रकारे भजतात त्याप्रमाणे मी त्यांना फळ देतो। कोणत्याही मार्गाने झाले तरी मनुष्य माझ्याच मार्गाला येऊन मिळत असतात। कर्मफळाची इच्छा करणारे लोक ते लवकर प्राप्त होण्यासाठी इहलोकींच्या देवतांची पूजा करीत असतात। वर्णाश्रमाच्या व्यवस्थेसंबंधी भगवान म्हणाले, पार्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांची व्यवस्था त्यांच्या गुण आणि कर्म यांच्या भेदानुसार मीच निर्माण केली आहे। मी तिचा कर्ताही आहे आणि अकर्ताही आहे। अकर्ता म्हणजे ती न करणारा अव्यय मीच आहे। मला कर्माचा लेप म्हणजे बाधा लागत नाही, कारण माझी कर्माच्या फलाच्या ठाई इच्छा नाही। अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला कर्माची बाधा होत नाही। यानंतर भगवंतांनी कर्म, अकर्म आणि विकर्म म्हणजे विपरीत कर्म याबद्दलचे स्पष्टीकरण अर्जुनास सांगितले। ते म्हणाले, ज्या पुरुषास कर्माचे ठाई अकर्म म्हणजे कर्म न करणे आणि अकर्माच्या ठाई कर्म नजरेस येते, तोच ज्ञानी आणि योगयुक्त व सर्व कर्मे करणारा होय। ज्याची कर्मे फलाची इच्छा न ठेवता होतात त्यालाच ज्ञानाग्नीने कर्म दग्ध झालेला पंडित असे ज्ञानी पुरुष म्हणतात। कर्मफलाची आसक्ती न ठेवता आपल्या कर्मासाठी एक विशिष्ट फळ मिळाले पाहिजे अशी इच्छा नसलेला पुरुष कर्मे करण्यातच गडलेला असला तरी तो तात्विकदृष्ट्या काहीच कर्म करीत नाही। अशी फलवासना रहित चित्ताचे नियमन केलेला आणि सर्व संगमुक्त झालेला पुरुष केवळ शरीराने कर्मे करीत असला तरी त्याला पाप लागत नाही। भगवत इच्छेने
जे प्राप्त होईल त्यात संतुष्ट असलेला, हर्ष शोक आदी द्वंद्वापासून मुक्त, निर्मत्सर आणि कर्माच्या सिद्धी अथवा असिद्धीमध्ये समान भाव ठेवणारा पुरुष कर्मे करून सुद्धा त्याच्या पापपुण्याने बाधित होत नाही. सागर संगरहित, राग द्वेषापासून मुक्त, साम्य बुद्धिरूप ज्ञानाचे ठाई स्थिरचित्त झालेला आणि केवळ यज्ञाप्रित्यर्थ कर्मे करणाऱ्या साधकांचे समस्त कर्म लयास जाते. भगवंत पुढे म्हणाले, पार्था, अर्पण म्हणजे हवन करण्याची क्रिया. ब्रह्म हा हवी म्हणजे जे अर्पण करायचे द्रव्य ते ब्रह्म, ज्या अग्नीस अर्पण करायचे तो ब्रह्माग्नी आणि हवन करणारा पुरुष ही ब्रह्म. अशी ज्याची बुद्धी झाली त्याला ब्रह्मच प्राप्त होणार. यानंतर भगवंतांनी अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णन करून सांगितले, ज्यात काही पुरुष श्रोत्रादी म्हणजे कान, डोळे इत्यादी इंद्रियांचा संयमरूपी अग्नीत हवन करतात. काही साधक इंद्रिये आणि प्राणांची सर्व कर्मे ज्ञानाग्नीने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयमरूपी योगाच्या अग्नीस समर्पण करतात. काही संयमशील पुरुष द्रव्यरूप, काही तपोरूप, काही योगरूप, काही साध्यरूप आणि काही ज्ञानरूप यज्ञ करतात. काही श्रोत्री प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणवायू अपानवायू तर अन्य अपानवायूस प्राणवायूत होम करतात. काही साधक आहार नियमित करून प्राणांचाच प्राणामध्ये ठाई होम करतात. हे सर्वच यज्ञाने पापक्षीण झालेले यज्ञवेत्ते यज्ञ करून जे शेष राहते त्याचा उपभोग घेणारे असून सनातन ब्रह्मात प्रत पोचतात. यज्ञ न करणाऱ्यांना इहलोक सिद्ध होत नाही तर परलोक कसा मिळणार. भगवान पुढे म्हणाले, अरे परंतपा, या प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ ब्रह्माचेच मुखात चालू आहेत. ते सर्व कर्मापासून निष्पन्न होतात. हे ज्ञान झाले म्हणजे तू मुक्त होशील. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ श्रेष्ठ. कारण हे पार्था, सर्व प्रकारच्या कर्माचे पर्यवसन ज्ञानात होत असते. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला असा मोह होणार नाही आणि सर्व भूते प्राणीमात्र तुझ्या स्वतःच्या ठाई आणि माझेही ठाई असल्याचे तुला अनुभवास येईल. सर्व पापी लोकांपेक्षा सुद्धा तू अधिक पापी असलास तरी या ज्ञान नौकेने सर्व पाप नष्ट होऊन तू तरुण जाशील. भगवान पुढे म्हणाले, अरे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्व काही भस्म करून टाकतो त्याचप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांना, शुभ आणि अशुभ कर्मांना भस्म करून टाकतो. ज्ञाना समान नवीन पवित्र अन्य काही नाही. हे ज्ञान काळाने ज्यास कर्मयोग सिद्ध झाला तो स्वतःच आपल्या ठाई प्राप्त करून घेतो. ज्ञान श्रद्धावान पुरुषास इंद्रिय संयम करून प्राप्त होते आणि त्यांना परम शांतीचा अनुभव होत येतो. भगवान पुढे म्हणाले, हे धनंजया, कर्मयोगाच्या आश्रयाने ज्याने कर्मबंधने टाकली आणि ज्ञानामुळे त्याचे संशय नष्ट झाले, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बांधू शकत नाहीत. तस्मात आपल्या हृदयात अज्ञानाने उत्पन्न झालेला हा संशय ज्ञानरूपी तलवारीने तू छाटून टाकून कर्म योगाचा आश्रय घेऊन हे भारता युद्धाला उभा राहा. याप्रमाणे ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय संपन्न झाला. अध्याय 5 संन्यास योग. अर्जुन भगवंतांना म्हणाला, हे कृष्णा, एकदा संन्यास तर पुन्हा कर्माचा योग अर्थात कर्मे करण्याचा मार्ग उत्तम असे म्हणता. तरी या दोहोपैकी खरोखरीच जो श्रेय अधिक प्रशस्त आहे तो एकच निश्चितपणे मला सांगा.
भगवान म्हणाले, अरे अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही निसंशय मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी या दोहोत कर्मसन्यासपेक्षा कर्मयोगाची योग्यता अधिक आहे. जो पुरुष कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही, तो पुरुष कर्मे करून सुद्धा नित्य संन्यासीच समजावा. कारण जो सुख दुःख या आदी द्वंद्वापासून मुक्त झाला, तो कर्माच्या बंधनापासून मुक्त होणारच हे निश्चितच. भगवान पुढे म्हणाले, अरे पार्था, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न नाहीतच. कोणत्याही एका मार्गाचे उत्तम प्रकारे आचरण केल्यास दोहोचे फळ जे मोक्ष ते मिळते. संन्यास झाला तरी तो कर्माशिवाय प्राप्त होत नाही. जो मुनी कर्मयोग युक्त झाला त्याला ब्रह्माची प्राप्ती होण्यास उशीर लागत नाही. जो कर्मयोग मुक्त झाला त्याचे अंतःकरण शुद्ध असून ज्याने मन आणि इंद्रिये जिंकली आणि समस्त प्राणीमात्रांचा आत्मा झाला, तो सर्व कर्मे करीत असूनही कर्माच्या पापपुण्यापासून अलिप्त राहतो. भगवान पुढे म्हणाले, पार्था, योगयुक्त पुरुषाने मी काही करीत नाही असे समजावे. सर्व इंद्रियेच आपापल्या विषयांच्या ठायी वर्तत आहेत अशी बुद्धी ठेवून ती सर्व कर्मे ब्रह्माच्या ठायी अर्पण करून आसक्तीरहित होऊन राहिल्यास त्यास पाप लागत नाही. म्हणून कर्मयोगी मी कर्मे करतो अशी अहंकार बुद्धी न ठेवता केवळ शरीराने, केवळ मनाने, बुद्धीने आणि इंद्रियांनी आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करीत असतात. योगयुक्त झालेला पुरुष कर्मफळ सोडून देऊन पूर्ण शांतीचा लाभ प्राप्त करून घेतो. परंतु योगयुक्त नसलेला वासनेच्या बळी पडून कर्मफळाचे ठायी आसक्त होऊन पापपुण्याने बांधला जातो. सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहधारी पुरुष 9 द्वारांच्या या देहरूपी नगरात काही न करता आणि करविता आनंदाने राहतो. सर्वव्यापी परमेश्वर कोणाचे पाप व कोणाचे पुण्य घेत नाही. ज्ञानावर अज्ञानाचे पांघरून पडले असल्याने प्राणी मोह पावतात. परंतु ज्यांचे स्वतःचे हे अज्ञान ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांना सूर्याप्रमाणे त्यांचे ज्ञान परमार्थतत्व प्रकाशित करून देते. या परमार्थ तत्वातच ज्याची बुद्धी रंगली तेथेच त्याचे अंतःकरण रंगले व जो तन्निष्ठ व तत्परायण झाले त्यांची सर्व पापे ज्ञानाने निःशेष धुवून जाऊन ते पुन्हा जन्मास येत नाहीत. भगवान पुढे म्हणाले, अरे पार्था, ज्ञानियांची दृष्टी विद्या विनययुक्त असून ब्राह्मण, गाय, हत्ती तसेच कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठायी समसमान असते. याप्रमाणे ज्यांचे मन साम्यावस्थेत स्थिर झाले ते मृत्यूची प्रतीक्षा न करता मृत्यूलोक जिंकतात. कारण ब्रह्म हे निर्दोष व सम असल्याने साम्य बुद्धीचे हे साधक नेहमीच ब्रह्माच्या ठायी स्थित म्हणजे ब्रह्मीभूत झालेले असतात. प्रिय वस्तू प्राप्त झाली असता आनंदून जाऊ नये आणि अप्रिय प्राप्त झाले असता खिन्नही होऊ नये. याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर झाली आणि जो मोह पावत नाही तोच ब्रह्मवेत्ता ब्रह्माचे ठायी स्थित होतो. विषय उपभोगात ज्याचे मन आसक्त होत नाही त्यालाच आत्मामधील सुख प्राप्त होते आणि ब्रह्माशी मिळून मुक्त झालेला तो पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. बाह्य पदार्थाच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग त्यास आदी आणि अंत असल्याने ते दुःखालाच कारणीभूत होतात. यामुळे सुज्ञ साधक त्यांच्या प्रती रत होत नाही. मनुष्य जीवनात कामक्रोधाने उत्पन्न होणारा वेग इंद्रियांचे संयमन करून सहन करण्यास जो समर्थ होतो तोच मुक्त आणि खऱ्या अर्थाने सुखी पुरुष होय. याप्रमाणे जो योगी अंतःकरणात सुखी झाला आणि ज्याला अंतःप्रकाश मिळाला तो ब्रह्मरूप होऊन त्यालाच ब्रह्मात मिळून जाण्याचा मोक्ष प्राप्त होतो. ज्या ऋषींची द्वंद्वबुद्धी नष्ट होऊन सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे असे जाणले, ते जे संयमाने सर्व प्राणीमात्रांचे हित करण्यात रत झाले त्यांना हा
ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष मिळत असतो. काम क्रोध विरहित आत्मसंयमी आणि आत्मज्ञान संपन्न अशा यतींना समोर ठेवल्याप्रमाणे ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त होतो. बाह्य पदार्थाचा संयोग बाहेरच ठेवून दृष्टी 2 भुवयांमध्ये केंद्रित करून आणि नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून इंद्रिये मन तसेच बुद्धी यांचे संयमन करून ज्या ऋषींनी इच्छा भय व क्रोध यांचा त्याग केला आहे ते मोक्षपरायण मुनी निरंतर मुक्तच असतात. भगवान पुढे म्हणाले, अरे पार्था, यज्ञ व तप ह्याचा भोगता स्वर्गादी सर्व लोकांचा मोठा धनी आणि समस्त जीवमात्रांचा सखा असला असा जो मी त्याला मला ओळखले म्हणजे साधकास शांती प्राप्त होते. याप्रमाणे संन्यास योग नावाचा 5वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत.